बुलेटिनच्या सुरुवातीला एक असा रिपोर्ट जो बघितल्यावर तुम्ही म्हणाल ऐकावं ते नवलच। वास्तवातील घटनांवरून अनेक चित्रपट तयार झालेत, मात्र सिनेमामधली घटना वास्तवात आल्याचं पहिल्यांदाच घडलंय। 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जुदाई सिनेमाची रिअल स्टोरी भोपाळमध्ये घडलेली आहे। पाहुयात फिल्मी स्टोरीचा हा रिअल रिपोर्ट। 1997 मध्ये रिलीज झालेला जुदाई सिनेमा प्रचंड गाजला। पती पत्नी और वो असं कथानक त्या चित्रपटात होतं। पैशाच्या हव्यासापोटी काजलची भूमिका साकारणारी श्रीदेवी तिचा इंजिनियर पती राज म्हणजेच अनिल कपूरची विक्री करते। जान्हवीची भूमिका करणारी उर्मिला मातोंडकर 2 कोटी रुपये श्रीदेवीला देते। अशीच स्टोरी भोपाळमध्ये झाली। सरकारी अधिकाऱ्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं डुप्लेक्स घर आणि 27 लाख रुपये दिले। वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याच्या पत्नीला 1.5 कोटींची मालमत्ता देऊन घटस्फोटासाठी मदत केली। त्या आधी काय घडलं तेही बघा। भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात एका 42 वर्षीय सरकारी अधिकाऱ्यानं त्याच्या 54 वर्षीय महिला वरिष्ठ अधिकाऱ्यासोबतचे संबंध मान्य करत पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला। परिणामी वाद वाढल्यानंतर अधिकाऱ्याच्या मोठ्या मुलीनं न्यायालयात तक्रार केली आणि त्यानंतर खटला सुरू झाला। हिंदू विवाह कायद्यानुसार समेटाचे प्रयत्न झाले, मात्र संबंधातील दरी भरून निघाली नाही। अखेर परस्पर संमतीनं घटस्फोटाचा मार्ग स्वीकारण्यात आला। पत्नीला घर आणि 27 लाख रुपये अशी 1.5 कोटीची मालमत्ता देण्याचं मान्य करण्यात आलं। ही रक्कम दोन्ही मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनं देण्यात येणार आहे। संबंधित अधिकारी आणि त्याची महिला वरिष्ठ अधिकारी एकाच विभागात कार्यरत होते। प्रोजेक्ट आणि बैठकी दरम्यान वाढलेल्या जवळकीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झालं, मात्र कुटुंब दुरावलं। या प्रकरणात कधीही घडत नाही अशी घटना घडली। तिसऱ्या व्यक्तीनं आर्थिक जबाबदारी स्वीकारल्याचं दुर्मिळ उदाहरण इथं पाहायला मिळालं। एकंदरीत भोपाळमधील हा अनोखा घटस्फोट आणि समेटाचं प्रकरण देशात चर्चेचा विषय ठरलं। आता त्यावर चित्रपट तयार होईल की नाही हे सांगता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।